हाय नमस्कार एव्हरीबडी. तर हा बघा आता आज काय स्वातीचा गारा नव्हता. भाऊजीची तब्येत लय डाऊन झाली आहे. त्यांचा बीपी हे वाढला. काय कशाचं टेन्शन घेतलं त्यांच्या जीवाला माहितीकडे, आपल्याला तर काय माहीत नाही. मस्त मोठं मोठं संकट आलं त्यांच्यावर, पण कवाही असली बीपी डीपी काय झालेलं नाही. पण आता लय स्वातीनं टेन्शन दिलं का काय कुणाच ठाव भाऊजीला. मी नाही बाय देत टेन्शन, कवा त्यांना टेन्शन देत नाही मी. मग कसं काय बीपी एवढी वाढली आहे? काय माहिती त्यांना कशाचं घेतली ती, आपल्याला तर काय माहिती. तर आज त्यांचा चिकोल बंद आहे. काल खिसून गारा घेतला त्यांना आणि ती लय त्यांना चमकाईन हिन लागलं, दुखायला लागलं त्यांचं. ते असं गाठी गाठी झाल्यावानी झालं काहीतरी. मग ती गेली तर दवाखान्यात. मग तिथं तपासल्यावर डॉक्टरनं सांगितलं की बीपी वाढलाय. बराच बीपी वाढलाय. आपल्याला काय त्या बीपीतलं कळत नाही तसलं, पण आता डॉक्टरनं एवढं सिरियस सांगितलंय म्हणल्यावर चांगलाच बीपी वाढला असेल, है का नाही? तर हां, आणि रात्रभर झोपलं नाही तर रातभर इवळतच होतं. काय दुखत होतं त्यांचं कुणाच ठाव सांगना बी, काहीच होईना. कधीच नाही, पहिल्यांदाच घडलंय. हा ना, कवा किती मोठी मोठी टेन्शन आलती तुम्हाला पहिली, पण फरकावाज देते ना. कवाच नाही. आणि दुनियाचं काम ही तर करते ते, बघितलंच की. फिरीला पाणी आहे बया, लय खाली गेलं काय पाणी. घसरणच आहे घ्यायला सगळी, घसरणच हवा ह्याच्याकडं. लय जपून राहावं लागेल. तर आता चालली भाऊजीला घेऊन दवाखान्यात. बघू डॉक्टर काय म्हणतात. रातभर झोपलं बी नाही तर नुसतं कणत होतं. मी तर विचारलं बी नाही, कारण म्हणलं आता एवढा रातचं काय विचारावं म्हणलं. मग आता निघालोय आम्ही दोघं जण. स्वातीला म्हणलं कर वाहतूक. स्वाती निघाली होती अगोदर. स्वातीला म्हणलं जा म्हणलं तू कर काम म्हणलं. ती काम करायला गेली या, म्हणजे वाहतूक करायला गेली या. मालक हे आल्या तर माणसांना बाकीचे काय त्यांचा गारा ही झाला या, माती वाढते ती या. आणि मी चालली भाऊजीला घेऊन दवाखान्यात आता. हा बघा ही आपली ताईना. सायकल कुठे लावली म्हणून मी इथं बसले. म्हणलं तुझी सायकल इथं दिसते या. नाही आले. हा, ये सायकल घेऊन बाहेर बोलू. लय उशीर केला याला. भात खात होती. घेतलं बघा ताईनीला. आणि तिला वाटतं मी एकटीच आली आहे. तिला काय माहिती तिचा नाना पण हाय सोबत म्हणून. येते की ताईनाला सायकल चालवायला. डबल येत होते दोघी. डबल 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 येत होते छकुली आणि ताईना. डबल शीट. आणि शाळा तर बरेच लांब आहे. 2.5-3 किलोमीटर शाळा आहे. मग आता ताईनाला घेतलं. आता जाता जाता तरी शाळेत गाडी घ्यावं, थोडं सामान द्यावं म्हणलं तिच्याकडं. आणि जा दवाखान्यात जावं. तुम्हाला दवाखान्यात गेल्यावरच व्हिडिओ बघायला भेटतंय बघा. बघा दवाखान्यात इथं लावली गाडी. ताईनाला लावलं घरी. म्हणलं जा एका कडं ना. तर हा बघा ही आष्टीतला दवाखाना एकदम मोठा. कुणी नाही दिसत इथं. चप्पल काढते बाहेरच. डॉक्टर नाहीत काय आलं. डॉक्टर किती वाजता येतात? किती वाजता येतात? आहेत का? असते ना गाडी आहे. हे डॉक्टरची गाडी आहे काय? ते काय आहेत की पेशंट आहेत लगते. बरं बरं, काय पाहणे. तर भाऊजीला इथं सलाईन लावले. आम्ही दोघं पण आलो. भाऊजी गेलं डॉक्टरकडं तपासायला. आणि इथं आणून कवा त्यांना सलाईन लावली मला माहितीच नाही पडले. तर त्यांना सलाईन लावली. आता सलाईन संपल्यानंतर डॉक्टरला विचारतो म्हणजे काय प्रॉब्लेम आहे हे ते. ह्यांना तसलं विचारावं हे ते तसलं याडच नसतंय बघा. काय म्हणलं आजारी आहे, गोळ्या दिल्या, खायचं प्यायचं आणि झालं. पहिले तसं आहे बाटली असली. हा ना, कधी लावली पण आठवत आहे तुम्हाला? मला तर नाही आठवत तुम्ही कधी सलाईन लावली पहिलीच बाटली आहे. या इंजेक्शन. बाटलीकडे बघतोय सलाईन असते असते म्हणून. काय म्हणलं डॉक्टर? का काय नाही म्हणलं? नाही म्हणलं. नाही म्हणलं बाई. ह्यांना काय डॉक्टरला विचारावं ही असलं काय कळत पण नाही. आता मलाच विचारायला लागेल बाटली संपलं नाही तर. डॉक्टर इकडं आलं ना मी विचारते, नाही तर जाते तिकडं.
आता बीपी का काय तसली कालच्या मी चेक केली ती पण मला नाही सांगितलं नाही सांगितलं ना, सांगताल सोडताना सांगतं ते. म्हणजे कालची पण बीपी म्हणजे काल पण बघितली आणि आज पण परत चेक केले. मग काल फक्त औषधं दिली होती, गोळ्या हे दिल्या त्या खायला. हा ते घेऊ काही गोळ्या आहे ती दाखवायसाठी आणलेली. तर मग आज सलाईन लावली आहे. आणि चिठी कालची बीपी चेक केलेली आज पण केली असेल ती चेक. केले गोळ्या दिली कालच्या ही कालच्या बीपीची. आज किती तारीख आहे? आज 21. मग ही कालचीच आहे चिठ्ठी. आता आजची देतेली चेक केलेली ही गोळ्या आहेत त्या बीपीच्या. काय नसलेलं ताप कुणाचं एवढं टेन्शन घेताय हो भाऊजी तुम्ही? कावच नव्हतं कशाने तुम्हाला कोण काय म्हणलं का? नाही कोण काय म्हणलं नाही, कोण काय बोललं नाही, काहीच नाही. आणि मग रिकामं टेन्शन कशाचं आलं? म्हणजे बीपी कशामुळे वाढली? बीपीचा म्हणजे माणसाला जर काय प्रॉब्लेम असेल तरच बीपी वाढतो, ही तर मला माहिती आहे. काय आपलं नसताना पण आपल्याला बोललं ना मला नाही सेम होत. ह्यांना कोणतरी काहीतरी बोललंय वाटतं, पण ही पहिलीच वेळ आहे त्यांची बीपीची. आता म्हणजे इथून पुढे त्यांना बीपीचा त्रास चालू झाला. टेन्शन घेणे का नाही, थोडं काय झालं की परत त्या माणसाला बीपी वाढतो. ते असं म्हणतात ना, वाढल्याला कमी करा येतं पण कमी झालेला वाढवा येत नाही म्हणते ते. आणि वाढलेला पण चांगला नसतो आणि कमी झालेला पण चांगला नसतो. त्याला त्याचं काय लिमिट असतं, त्या लिमिटवरच असावं लागतं. आमच्या घरामध्ये कुणाला सुद्धा हे असं ताप नाही, शुगर नाही, बीपी नाही, तसलं काय सुद्धा नाही टेन्शन. कारण आम्ही इतके कामं करतो ना, तर आम्हाला एक रोग कोणताच होत नाही ना, कधीच नाही. एक वेळेस आम्ही अशक्त होतो कारण आमच्या खाण्यापिण्यामध्ये काय ना थोडा फरक पडतो, त्यामुळे तेवढा थकवा तेवढाच आला तरच. आणि तुम्हाला सांगते अजून आमचे आजार तुम्हाला सांगते लय झालं, पोटात दुखतंय, जुलाब नळ ताटत्यात, कारण ते जड काम असतं ना. आणि हा आणि कसं खाण्यापिण्याचा टाइम नसतो, त्यामुळे एक पित्त होतं तेवढंच आम्हाला. टायमिंगला मिळत नसते ना. हा जेवण टायमिंगला नाही, कधी काम कमी होतं, कधी जास्त होतं. त्याच्यामुळं म्हणजे कष्ट केलेला माणूस सहजासहजी आजारच पडत नाही. कसं टायमिंगला सुटलं म्हणजे जेवायला जायचं, ते कोण भोंगा वाजला की परत माघारी जाऊन कामाला लागायचं, तसं नाही. आपल्या अंगावर टाकलेलं असते ना. हा त्यामुळं का ते कामात कमी जास्त होतं, त्यामुळे खाण्यापिण्याचं म्हणजे असले आजार आम्हाला माहिती आहेत लयत लय. हे बीपी, डायबिटीस, ही ती तसलं आम्हाला काय सुद्धा माहित नाही. आणि पहिल्यांदा झालं तर डोक्याची मंडई झाली नुसते. रातभर झोपलं नाही तर, रात्री जेवलं नाही तर, आणि एवढत होतं, काय दुखत होतं त्यांच्या जीवालाच माहिती. चमकत होतं छातीत चमकतंय म्हणतात, हा डाव्या साईडला चमकत आहे म्हणतात. मग आता चमकतंय म्हणल्यावर सकाळी परत म्हणलं चला डॉक्टरची गाडी तर घेऊन यावं. मग मालक पण चांगला आहे, मालक म्हणला जावा. त्यांना काल काम पण बंद ठेवायला सांगितलं मालकानं. त्या मालकाच्या जागेला दुसरा मालक असता तर म्हणलं असता काम करून जावा दवाखान्यात, पण ह्या मालकानं काम बंद ठेवायला लावलं कालच. काल स्वतः मालक काल स्वतः मालक दवाखान्यात डॉक्टरकडं स्वतः घेऊन आलं होतं. मग आज त्यांना काम आहे तर मग मीच आली दवाखान्यात. आता ह्याची बाटली एवढी एकच लावायची ना, आणि की एक आहे जण. मग तोपर्यंत माझी पण झोप होती बघा येतं, मला पण एक खाट आहे येतं. आता त्यांची बाटली संपूस तर पण मी तर काय करू. आणि मला माहीत पण नाही इकडं ध्यानला आणून सलाईन. मला वाटलं फक्त डॉक्टरला दाखवायचंय आणि आणायचंय, म्हणलं बदलून गोळ्या फिळ्या काय देतील म्हणून आले होते. आणि मी बाहेर बसले, मी इकडे ह्यांना आणून सलाईन लावलेलीच मला माहीत नाही. मग त्या पोराला विचारलं मी दवाखान्यातल्या की भाऊजीला आमच्या कुठं नेलं. मग ते म्हणलं इकडं सलाईन लावली म्हणलं. मग इथं आता आले मी, बसली दवाखान्याच्या बाहेर. काय त्या खोलीत बीक मारण्याचं गरम व्हायला लागलं. म्हणलं जावं जरा बाहेर बसावं, म्हणलं वार बसायला. सलाईन राहिली थोडी, ते पोरगं बी तिकडं गेलं कुठं काय केलं. मला म्हणलं सलाईन संपल्यावर मला हाक मारा. भाऊजी गेलं झोपून, काय करू तिथं बसत म्हणलं उशाला. मग आले बाहेर बसले वार बसायला. आता बघू, दुसरी सलाईन लावली त्यांना, ते संपत आली. थोडे राहिले. म्हणलं त्या पोराला बोलवं तर ती पोरगं बी इथं नाही. तर चला आता सलाईन संपल्यावर जायचंय घरी.
कारभारीचा आलता फोन. भूक लागली या, काय सुद्धा खाल्लं नाही. त्या तिथं चहा आहे वाटतं, जाऊन चहा प्यावा म्हणलं उन्हा तानाचा. परत अजून म्हणलं आपल्याला शुगर फिगर व्हायचे म्हणलं, एवढं ऊन आहे, भूक लागली या. भाकरी नाही खाल्ल्या नुसता चहाच पित बसली तर अजून चहानं काय तर शुगर होतोय. चहा आपला सकाळ सकाळी एकदा असतोय तोंड धुतल्या धुतल्या, पुन्हा चहाच्या नादाला लागत नसते मी. बघायचं भाऊजी काय करतात. चला तुम्हाला दाखवतो. काय आतमध्ये कोण नाही बे, डॉक्टर बी नाही, पेशंट बी नाही, ते पोरग बी नाही. भाऊजी गेले तर झोपून, मला एकटीला दम निघत नाही. मला गप्पा माराय असल्यावर बरं वाटतं. छोकलीच्या बापाचा फोन आलता म्हणून येऊन बसली होती बाहेर. हवेला बसून गप्पा मारायला म्हणलं, ठेवला त्यांचा फोन. म्हणलं चला व्हिडिओचा एंड तर करावा आहे का नाही.